स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 7 मध्ये। आज आपण बघणार आहोत साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स। याचा वापर आपण सवयी सांगण्यासाठी, दररोज घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो। जसे मी अंघोळ करतो, मी दात घासतो, मी शाळेत जातो, मी दररोज सकाळी लवकर उठतो। हे सांगण्यासाठी आपण याचा वापर साध्या वर्तमान काळाचा वापर करतो। मी गाणे ऐकतो, मी नाचतो, मी खातो, मी पितो, मी लिहितो। ह्या ज्या आपल्या सवयी असतात हे सांगण्यासाठी देखील आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो। तसेच सत्य सांगण्यासाठी सूर्य पूर्वेकडे उगवतो, पश्चिमेकडे मावळतो, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, हे सत्य आहे, हे कधीच बदलू शकणार नाही। त्यामुळे हे सांगण्यासाठी देखील आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो। तसेच व्यवसाय सांगण्यासाठी मी शिकवतो, मी नोकरी करतो, मी फळे विकतो, मी क्रिकेट खेळतो। तसेच वर्तमान काळातील बातमी मध्ये देखील साध्या वर्तमान काळाचा वापर करतात। ज्या वर्तमानपत्रातील ज्या बातम्या असतात त्या बातम्यांचा जो मथळा असतो त्यामध्ये आपण साध्या वर्तमान काळाचा वापर केलेला असतो। म्हणजे मराठी वाक्यांच्या शेवटी ते, तो, तात असे जेव्हा येते त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचा वापर केलेला असतो। बघा साध्या वर्तमान काळाची वाक्याची रचना कशी असते। कर्ता प्लस मूळ क्रियापद त्याला यस किंवा यस प्रत्यय प्लस कर्म प्लस इतर शब्द। म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस मूळ क्रियापद वर्ब त्याला यस किंवा यस प्रत्यय प्लस कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि इतर शब्द म्हणजे अदर। बघा सब्जेक्ट आय, वी, आय म्हणजे मी, आम्ही म्हणजे वी, यू म्हणजे तू, हा यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते, हे आहेत अनेक वचनी कर्ते। याला फक्त आय आणि यू अपवाद आहे। आय आपण एक वचन साठी सुद्धा वापरतो आणि अनेक वचन असेल त्यासाठी सुद्धा आपण आयचा वापर करतो। आय हा प्रथम पुरुष आहे। आय आणि वी आहे प्रथम पुरुष। यू, तू, तुम्ही हा आहे द्वितीय पुरुष आणि दे, ते हा आहे तृतीय पुरुष, पण हा आहे अनेक वचन। आणि या ठिकाणी बघा ही, शी, इट किंवा एखाद्या मुलीचं, मुलाचं नाव, व्यक्तीचं नाव राम, श्याम, नेहा, गीता हे आहेत एकवचनी कर्ते म्हणजे हे आहेत तृतीय पुरुष, पण ते आहेत एकवचन आणि दे सुद्धा तृतीय पुरुष आहे पण तो आहे अनेक वचन। हे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत, तेव्हा तुमच्या लक्षात येईल फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन म्हणजे काय। बघा आता वाक्याचे जर सब्जेक्ट अनेक वचन म्हणजे जर कर्ता अनेक वचन असेल त्यापुढे मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही आणि जर कर्ता एक वचन असेल, कोणताही एकवचनी कर्ता असेल त्यापुढील क्रियापदाला यस किंवा असा यस प्रत्यय लागतो। बघा मी खातो त्यासाठी आय ईट, आम्ही खातो वी ईट, तू खातो यू ईट, तुम्ही खातात यू ईट, दे ईट ते खातात। आय गो मी जातो, वी गो आम्ही जातो, यू गो तू जातो, यू गो तुम्ही जातात, दे गो ते जातात। बघा वाक्य कसं होईल। मी सफरचंद खातो, मी खातो आय ईट सफरचंद त्यासाठी ॲन ॲपल, आय ईट ॲन ॲपल। आता हा ॲन का बरं आला तर या शब्दाची सुरुवात ए म्हणजे ए आहे स्वर। ज्या शब्दांची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या 5 स्वरांनी होते त्यापुढे ए किंवा ॲन हे उपपद वापरतात। ए ॲन द हे उपपदे कधी वापरली जातात त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघा, ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ॲपल पुढे ॲन का वापरलेला आहे। बघा वाक्य कसं झालं। सब्जेक्ट घेतला आय, सब्जेक्ट आहे आय म्हणजे मी, त्यानंतर वर्ब मूळ क्रियापद आहे वाक्याचा खातो त्यासाठी ईट
आणि सफरचंद त्यासाठी ॲन ॲपल. आय ईट ॲन ॲपल. दुसरं वाक्य आहे मी शाळेत जातो. मी वाक्याचा कर्ता आहे मी, त्यामुळे आय. जातो हे आहे वाक्याचं क्रियापद. जातोसाठी जाणे, जातोसाठी गो. आय गो. कुठे? शाळेत. टू स्कूल. आय गो टू स्कूल. आता या ठिकाणी बघा, तो खातो. ही ईट्स. ईटला लागलेला आहे यस प्रत्यय, कारण कर्ता आहे आपला एकवचनी, आणि कोणताही एकवचनी कर्ता असेल त्या पुढील क्रियापदाला कायम यस किंवा यस प्रत्यय लागतो. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ही ईट्स. तो खातो. शी ईट्स. ती खाते. राम ईट्स. राम खातो. श्याम ईट्स. श्याम खातो. नेहा ईट्स. नेहा खाते. गीता ईट्स. गीता खाते. ईटचा वापर आपण प्राणी किंवा एखाद्या वस्तू, तसेच फुले यांपुढे आपण ईटचा वापर करतो. ईटचा वापर आपण व्यक्तींच्या नावापुढे करत नाही. म्हणजे एक प्राणी असेल, एक कुत्रा, एक मांजर, एक गाय, त्यासाठी आपण ईटचा वापर करतो. ही गोज. तो जातो. शी गोज. ती जाते. इट गोज. राम गोज. श्याम गोज. नेहा गोज. गीता गोज. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेले असेल, या ठिकाणी घेतलेलं आहे इट गो, आणि या ठिकाणी घेतलेलं आहे इट्स आणि गोज. गोला लागलेला आहे यस प्रत्यय आणि इटला लागलेला आहे यस प्रत्यय, कारण हे आहेत एकवचनी करते, हे आहे अनेकवचनी करते. तो सफरचंद खातो. ही ईट्स ॲन ॲपल. ती शाळेत जाते. शी गोज टू स्कूल. ईट ईट्स. गो गोज. मी खेळतो. आय प्ले. आम्ही खेळतो. वी प्ले. यू प्ले. तू खेळतो. यू प्ले. तुम्ही खेळता. दे प्ले. ते खेळतात. बघा वाक्य कसं होतं. मी क्रिकेट खेळतो. आय वाक्याचा कर्ता, त्यानंतर क्रियापद खेळणे म्हणजेच प्ले, खेळतो. आय प्ले क्रिकेट. तसेच वी प्ले क्रिकेट. यू प्ले क्रिकेट. यू प्ले क्रिकेट. दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात. मी क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. तू क्रिकेट खेळतो. तुम्ही क्रिकेट खेळतात. ते क्रिकेट खेळतात. दुसरं क्रियापद घेतलेलं आहे राईट. राईट म्हणजे लिहितो. आय राईट. वी राईट. यू राईट. यू राईट. दे राईट. वाक्य होईल. मी पत्र लिहितो. मी साठी आय लिहितो, त्यासाठी राईट पत्र अ लेटर. आय राईट अ लेटर. वी राईट अ लेटर. आम्ही पत्र लिहितो. यू राईट अ लेटर. तू पत्र लिहितो. यू राईट अ लेटर. तुम्ही पत्र लिहितात. दे राईट अ लेटर. ते पत्र लिहितात. आता बघूयात आपण एकवचनी करता. ही. ही प्लेज. या ठिकाणी आहे आय प्ले. ही प्लेज. करता एकवचनी असल्यामुळे प्लेला लागलेला आहे यस प्रत्यय. प्लेज. ही प्लेज. तो खेळतो. ही शी प्लेज. ती खेळते. इट प्लेज. राम प्लेज. ही राईट्स. तो लिहितो. ती लिहिते. शी राईट्स. वाक्य कसं होईल. तो क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट. शी प्लेज क्रिकेट. ही राईट्स अ लेटर. शी राईट्स अ लेटर. प्ले प्लेज. राईट राईट्स. एकवचनी करता असल्यामुळे यस ईएस प्रत्यय लागलेला आहे. कोणताही एकवचनी करता असेल त्यापुढे क्रियापदाला यस आणि ईएस प्रत्यय लागतोच, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. तसेच माय फादर माझे वडील. आवर फादर आमचे वडील. युअर फादर तुझे वडील. युअर फादर तुमचे वडील. हर फादर. इट इज फादर. सॉरी, वाक्य चुकलेलं आहे.
हर फादर तिचे वडील, देअर फादर त्यांचे वडील. हे कर्ते वापरून तुम्ही वाक्य बनवू शकतात. माय फादर प्लेज, आवर फादर प्लेज, युअर फादर प्लेज, माय फादर राईट्स, आवर फादर राईट्स, युअर फादर राईट्स. माझे वडील क्रिकेट खेळतात. माय फादर एकवचनी करता, त्यामुळे क्रियापदाला लागलेला आहे यस प्रत्यय. माय फादर प्लेज क्रिकेट. माय फादर राईट्स अ लेटर, एकवचनी करता माय फादर, त्यामुळे राईट या क्रियापदाला लागलेला आहे यस प्रत्यय. माय फादर राईट्स अ लेटर. तसेच या ठिकाणी तुम्ही मदर, ब्रदर, सिस्टर किंवा माय फ्रेंड असे वापरून देखील तुम्ही हे वाक्य बनवू शकतात. माय मदर प्लेज क्रिकेट, माय ब्रदर प्लेज क्रिकेट, माय फ्रेंड प्लेज क्रिकेट. बघा या ठिकाणी काही क्रियापद दिलेले आहेत. लिव्ह, लिव्ज, गेट अप, गेट्स अप. लिव्ह, आय लिव्ह, मी उठतो. ही लिव्ज, तो उठतो. गेट अप म्हणजे उठणे. आय गेट अप, मी उठतो. ही गेट्स अप, तो उठतो. आय ड्रिंक, मी पितो. ही ड्रिंक्स, तो पितो. आय गो, मी जातो. ही गोज, तो जातो. नाचतो म्हणजे डान्स. आय डान्स, मी नाचतो. तो नाचतो. ही डान्स. आय हेल्प, मी मदत करतो. ही हेल्प्स, तो मदत करतो. आय सिंग, मी गातो. ही सिंग्स, तो गातो. आय रीड, मी वाचतो. ही रीड्स, तो वाचतो. या ठिकाणी अनेकवचनी करते, एकवचनी करते. या ठिकाणी तुम्ही क्रियापद बदलून वाक्य बनवू शकतात. आय प्ले, वी प्ले, यू प्ले, दे प्ले. जसं आय लिव्ह, वी लिव्ह, यू लिव्ह, दे लिव्ह. ही लिव्ज, शी लिव्ज, इट लिव्ज, राम लिव्ज. आय गेट अप, मी उठतो. वी गेट अप, आम्ही उठतो. यू गेट अप, तू उठतो. यू गेट अप, तो उठतो. दे गेट अप, ते उठतात. ही गेट्स अप, तो उठतो. शी गेट्स अप, ती उठते. राम गेट्स अप, राम उठतो. कोणताही एकवचनी करता आला तर त्यापुढे क्रियापदाला यस प्रत्यय किंवा यस प्रत्यय लावायचा. बघा या ठिकाणी एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरवरून आपण खूप वाक्य बनवू शकतो. बघा करता घेतलेला आहे आपण आय. हे आहेत वरती अनेकवचनी करते आणि खाली दिलेले आहेत एकवचनी करते. बघा आय स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलतो. तसेच आय स्पीक मराठी, आय स्पीक हिंदी, अशा वेगवेगळ्या भाषा घेऊन तुम्ही अनेक वाक्य बनवू शकतात. तसेच वी स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्लिश बोलतो. यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलतो. यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलतात. दे स्पीक इंग्लिश, ते इंग्लिश बोलतात. तसेच आय स्पीक विथ राम, मी रामबरोबर बोलतो. आय स्पीक विथ माय फादर, मी माझ्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ माय मदर, मी माझ्या आईबरोबर बोलतो. आय स्पीक विथ आवर फादर, मी आपल्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ युअर फादर, मी तुझ्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ हिज फादर, मी त्याच्या वडिलांबरोबर बोलतो. हिज फादर म्हणजे त्याचे वडील. आय स्पीक विथ हर फादर, मी तिच्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ देअर फादर, मी त्यांच्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ राम्स फादर, मी रामच्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ हिज फादर, मी त्याच्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक विथ हर फादर, मी तिच्या वडिलांबरोबर बोलतो. आय स्पीक हिअर, आय स्पीक देअर, मी इकडे बोलतो, मी तिकडे बोलतो. आय स्पीक ऑन, आय स्पीक ऑन टेरेस, मी टेरेसवर बोलतो. आय स्पीक इन स्कूल किंवा स्कूल, हॉस्पिटल, हाऊस. आय स्पीक इन स्कूल, मी शाळेत बोलतो. आय स्पीक फास्ट, मी जोरात बोलतो. आय स्पीक स्लो, मी हळू बोलतो.
आय स्पीक एव्हरी डे, मी दररोज बोलतो. तसेच या ठिकाणी कर्ता बदलायचा. वी घ्यायचा, यू किंवा हा यू, तू, यू, तुम्ही किंवा दे, ते. वी स्पीक, यू स्पीक, दे स्पीक. अशा प्रकारे तुम्ही हे स्ट्रक्चर वापरून खूप सारे वाक्य बनवू शकतात. आता या ठिकाणी आहे विथ माय फादर. या ठिकाणी तुम्ही वापरू शकता विथ माय मदर, विथ माय सिस्टर, विथ माय ब्रदर, विथ माय ग्रँडफादर, विथ माय ग्रँडमदर, आजी आजोबा, विथ माय सन, सन म्हणजे मुलगा, माझ्या मुलाबरोबर. आय स्पीक विथ माय सन, मी माझ्या मुलाबरोबर बोलतो. आय स्पीक विथ माय डॉटर, मी माझ्या मुलीबरोबर बोलतो. आय स्पीक विथ माय वाईफ, मी माझ्या बायकोबरोबर बोलतो. अशा प्रकारे तुम्ही माय फादरऐवजी हे फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सन, डॉटर हे वापरून देखील तुम्ही वाक्य बनवू शकतात. त्याच प्रकारे आता हे आहेत एकवचनी कर्ते. या ठिकाणी अनेकवचनी कर्ते असल्यामुळे स्पीक, आणि या ठिकाणी आपण आता एकवचनी कर्ता वापरणार आहोत, त्यामुळे स्पीक्स. कारण एकवचनी कर्ता असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, त्यामुळे या ठिकाणी स्पीकला लागलेला आहे यस प्रत्यय. ही स्पीक्स, शी स्पीक्स, राम स्पीक्स. ही स्पीक्स इंग्लिश, तो इंग्लिश बोलतो. ही स्पीक्स विथ राम, तो रामबरोबर बोलतो. ही स्पीक्स विथ माय फादर, तो माझ्या वडिलांबरोबर बोलतो. ही स्पीक्स विथ माय मदर, तो माझ्या आईबरोबर बोलतो. ही स्पीक विथ आवर फादर, तो आपल्या वडिलांबरोबर बोलतो. तसेच शी स्पीक्स इंग्लिश, ती इंग्लिश बोलते. शी स्पीक्स विथ राम, ती रामबरोबर बोलते. राम स्पीक इंग्लिश, राम इंग्लिश बोलतो. राम स्पीक्स विथ माय फादर, राम माझ्या वडिलांबरोबर बोलतो. राम स्पीक्स विथ माय मदर, राम माझ्या आईबरोबर बोलतो. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी कर्ता बदलून आणि क्रियापद बदलून खूप सारी या स्ट्रक्चरनुसार खूप सारी वाक्य बनवू शकतात. तसेच या ठिकाणी पण आहे कोणताही एकवचनी कर्ता आणि या ठिकाणचं क्रियापद बदलून या स्ट्रक्चरच्या सहाय्याने तुम्ही खूप सारी वाक्य बनवू शकतात. फक्त एवढंच लक्षात ठेवा, एकवचनी कर्ता घेतला तर त्या पुढच्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा. उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे मी खूप सारे क्रियापद देणार आहेत, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्या क्रियापदांचा वापर करून आणि ह्या कर्त्यांचा वापर करून तुम्ही खूप सारी वाक्य बनवू शकतात. त्यामुळे साधा वर्तमान काळ तुमच्या कायम लक्षात राहील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच स्टेप बाय स्टेप अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, एकदा रिव्हिजन करूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं. पहिलं बघितलं साध्या वर्तमान काळाचा वापर कसा होतो, कुठे केला जातो. ज्या मराठी वाक्यांच्या शेवटी ते, तो, तात असे शब्द येतात ते सर्व साध्या वर्तमान काळातील वाक्य असतात. म्हणजे आपण ज्या क्रिया रोज करतो ते जर सांगायचं असेल तर आपल्याला साध्या वर्तमान काळाचा वापर करावा लागतो. तसेच बघितलं साध्या वर्तमान काळाच्या वाक्याची रचना कशी असते. सब्जेक्ट प्लस वर्ब, यस किंवा यस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑदर. त्यानंतर बघितलं कर्ता जर अनेकवचनी असेल तर आणि कर्ता जर एकवचनी असेल तर वाक्य कशी बनतात. कर्ता अनेकवचन असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही आणि कर्ता जर कर्ता जर या ठिकाणी अनेकवचनी असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही आणि कर्ता जर एकवचनी असेल, कोणताही एकवचनी कर्ता असेल तर त्याला यस किंवा यस असा प्रत्यय लागतोच.
या ठिकाणी मुलाचे मुलीचे नावं, तसेच माय फादर, माय फ्रेंड, माय मदर, माय सिस्टर या कर्त्यांपुढे देखील क्रियापदाला यस प्रत्यय किंवा यस प्रत्यय लागतो. त्यानंतर बघितलं क्रियापदं बदलून वाक्य कशी बनतात. प्ले, प्लेज. या ठिकाणी तुम्ही लिव्ह, लिव्स, गेट अप, गेट्स अप, ड्रिंक, ड्रिंक्स, गो, गोज, हेल्प, हेल्प्स, सिंग, सिंग्स, रीड, रीड्स अशा प्रकारे क्रियापदं बदलून वाक्य बनवू शकतात. तसेच हे स्ट्रक्चर बघितलेलं आहे. हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही खूप सारी वाक्य बनवून साध्या वर्तमान काळाची प्रॅक्टिस करू शकतात. याऐवजी येथील हे नावं घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकतात. फक्त कर्ता बदलायचा वाक्याचा आणि वाक्याचं क्रियापद बदलायचं. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे क्रियापद देणार आहेत, त्यामुळे तुम्हाला वाक्य बनवायला सोपं जाईल.